नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं केबी झुऑलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सॅब्रॉड डेक्स्ट्रोज अगार एस डी ए हा मीडियम आपण कशासाठी वापरतो आणि याचे जे इम्पॉर्टन्स आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कंपोजिशन काय आहे, त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं, या सर्व डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर एस-डी-ए याचा लॉंग फॉर्म जो आहे हा सॅब्रॉड डेक्स्ट्रोज अगार. तर याचं जे कंपोजिशन आहे, कंपोजिशनमध्ये ॲज अ कार्बन सोर्स और एनर्जी सोर्स म्हणून डेक्स्ट्रोज शुगर वापरली जाते. ॲज अ नायट्रोजन सोर्स म्हणून पेप्टोन यूज केलं जातं. आणि तिसरं म्हणजे डिस्टल वॉटर. तर आणि त्याचा पीएच किती ठेवायचा त्याचं. तर डेक्स्ट्रोज शुगर ही 40 ग्राम पर लिटर. ओके. त्यानंतर पेप्टोन हे 10 ग्राम पर लिटर. डिस्टिल वॉटर हे 1 लिटर. पीएच 5.6. आणि अगार पीएच हा आपण लास्टला घेऊया. अगार 20 ग्राम पर लिटर. त्यानंतर जो पीएच राहील तो 5.6 5.6. तर यामध्ये हा जो पीएच आहे 5.6 हा ॲसिडिक पीएच आहे. ओके. तर जे एस-डी-ए मीडियम जो आहे तो आपण कशासाठी यूज करतो, तर सिलेक्टिव्ह मीडियम म्हणून. सिलेक्टिव्ह मीडियम म्हणजे याच्यावरती फक्त सिलेक्टिव्ह ऑर्गॅनिझमचीच ग्रोथ होते, जसं की फंगस आणि त्यातमध्ये यीस्ट अँड मोल्ड्स, बरोबर. तर याचे जे हा जो मीडियम आहे हा काय आहे, सिलेक्टिव्ह मीडियम आहे. सिलेक्टिव्ह मीडियम. तर हा काय करतो, सिलेक्टेड ऑर्गॅनिझमचीच ग्रोथ करतो. सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स मीन्स जे काही फंजाय आहेत, ओके, फंजाईची ग्रोथ करतो. मोस्टली हे ईस्ट अँड मोल्ड्स. कोणते टाईपचे फंगस आहे, ईस्ट अँड मोल्ड्स यांचीच ग्रोथ हे चांगल्या प्रकारे करतात. तर जे काही बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाची ग्रोथ काय करते, हा मीडियम इनिबिट करतो. तर हा बॅक्टेरियाची ग्रोथ इनिबिट करण्याचे कारण म्हणजे बॅक्टेरियल ग्रोथ इनिबिट. तर ही बॅक्टेरियल ग्रोथ इनिबिट का होते, तर हा जो मीडियम आहे हा याचा पीएच जो आहे ॲसिडिक आहे. ॲसिडिक असल्यामुळं जी बॅक्टेरियल ग्रोथ होते ती काय होते, स्टॉप होते वर थांबते, बरोबर. पण याच्यामध्ये काही बॅक्टेरिया जे आहेत ते ग्रो होऊ शकतात. तर त्यासाठी आपण ॲडिशनल याच्यामध्ये ह्या एस-डी-ए मीडियममध्ये काय ॲड करू शकतो, अँटीबायोटिक. ते कोणते कोणते, जंटामायसिन आणि क्लोरमपिनेकॉल. हे अँटीबायोटिक आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. तेव्हा जे काही बॅक्टेरियल ग्रोथ आहे ती पूर्णपणे इनिबिट केली जाते आणि यावरती सिलेक्टिव्हली फंजायची ग्रोथ होते. तर हा मीडियम आपण हे सर्व ॲडिशन केलं आणि त्यानंतर त्याचा पीएच 5.6 वर सेट करून 121 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिट्स पर्यंत आपण ऑटोक्लेव्ह करून किंवा स्टेरिलाइज करून हा आपण यूज करू शकतो. तर आपण हा जो मीडियम आहे एस-डी-ए मीडियम हा कुठे वापरता येऊ शकतो, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी किंवा क्लिनिकल
टेस्टिंगसाठी. क्लिनिकल टेस्टिंग म्हणजे काय, त्यामध्ये ज्या क्लिनिकल टेस्ट असतील, फॉर एक्झाम्पल स्किन टेस्ट फॉर फंगल इन्फेक्शन. ओके, त्यानंतर नेल टेस्ट फॉर फंगल इन्फेक्शन. ओके, त्यानंतर टिश्यू टेस्टिंग फॉर फंगल इन्फेक्शन. युरिन टेस्टिंग फॉर फंगल इन्फेक्शन. तर हे असे काही एक्झाम्पल आहेत, त्यामध्ये जे क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण SDA मीडियमचा यूज करून फंगल आयसोलेशन करतो आणि आयडेंटिफिकेशन करतो. त्यामध्ये आपल्याला बेसिकली स्किन टेस्टिंगमध्ये डर्मॅटोफाइट्स आढळतात आणि त्या डर्मॅटोफाइट्सवरती आपण अँटीफंगल एजंट लावून त्यामध्ये काय अँटीफंगल चालणार आहेत ते आपण क्लिनिकली पेशंटला देऊ शकतो. त्यासाठी हे क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये SDA मीडियम हा एकदम इम्पॉर्टंट मीडियम आहे. त्यानंतर आपण अजून एक जे म्हणजे फूड इंडस्ट्रीजमध्ये याचा यूज करतो. तर फूड इंडस्ट्रीजमध्ये काय, जे पॅकिंग फूड जे असतात, ते पॅकिंग फूड जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, पॅकिंग फूडमध्ये जेव्हा पॅकिंग केली जाते, तर त्यामध्ये काही फंगल जर असेल, त्याची ग्रोथ चेक करण्यासाठी काय केले जाते, हा मीडियम जो आहे SDA मीडियम यूज केला जातो. त्यानंतर इन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी यामध्ये पण SDA मीडियमचे काय होते वापर होतो. ते म्हणजे जे काही फंगल किंवा फंजाई जे आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे जो SDA मीडियम आहे तो अशा प्रकारे आपल्याला इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्याला आयसोलेशनसाठी, जे काही सिलेक्टिव्ह आयसोलेशन आहे फंगसचं त्यासाठी. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.